माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी राजकीय घडामोडी समोर आलेली आहे। माढा मतदारसंघातील मोहिते पाटलांचे माळशिरसचे कट्टर विरोधक ज्यांनी विधानसभेत जयसिंह मोहिते पाटील यांच्या विरुद्ध लढवलं असे डॉक्टर रामदास देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव देशमुख हे मोहिते पाटील यांच्याबरोबर एकत्र येण्याची शक्यता आहे। काल माळशिरस येथील शिवतीर्थ बंगल्यावरती कार्यकर्ता मेळावा पार पडला असून त्या ठिकाणी नेते व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यात आलं। येत्या 4 दिवसात निर्णय घेणार असल्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे। आज बैठकीमध्ये आम्ही आमचे सर्व राष्ट्रवादी, मूळ राष्ट्रवादी आणि जुनी काँग्रेस दोन्ही गट एकत्र बोलवून प्रकाश बापू पाटील आणि आम्ही दोघांनी एकत्र बोलवून सर्व कार्यकर्त्यांची त्यांची मनं जाणून घेतली, त्यांचं मत व्यक्त करून घेतलं। बाबा त्यांच्या मनात काय आहे, कुणाचं काम करायचं, कुणाचा प्रचार करायचा। जरी आम्ही दोघंही मूळ काँग्रेस मूळ राष्ट्रवादी असलो तरी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं गरजेचं असतं। त्यासाठी आज आम्ही विश्वासात घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला आहे। काय कार्यकर्त्यांचं काय? कार्यकर्त्यांचं बहुतांश कार्यकर्त्याचं राष्ट्रवादीबरोबर राहण्याचं मत आलं, थोड्याफार कार्यकर्त्याचं भाजपबरोबर जाण्याचं मत आलं। ह्याच्यावरती आम्ही एक 5-10 लोक कमिटी करून बसून निर्णय घेणार आहे। कार्यकर्ते म्हणजे काय मान सन्मान मिळत नाही किंवा नव्यानं आलेल्या लोकांकडून परत जो वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळू शकते, याबद्दल काय कार्यकर्त्यांना तुम्ही आश्वासन? आम्ही त्याबद्दल माननीय प्रांताध्यक्ष आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील साहेबांनी पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी उमेदवाराला घेऊन त्यांच्याशी मीटिंग लावू आणि योग्य दिशेनं साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही साहेब सांगतील त्याप्रमाणे दिशा ठरवू। माढा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच राष्ट्रवादीकडे आहे। खरं तर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करतातच आहे, आम्हीही करणारच आहोत। पण ज्या पद्धतीनं माळशिरस तालुक्याचं राजकारण मागच्या 8-10 दिवसापासून ज्या काही घटना घडत आहेत त्याचा अर्थ असा होतो आहे की माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील सोडून या तालुक्यात तिसरा कोणी वालीच नाही, अशा पद्धतीचं चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे। वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते जे आहे, आमचा जो ग्रुप आहे तोही तितक्याच ताकदीचा तिसऱ्या आघाडीचा धरून चाला आपण। आणि माळशिरस तालुक्याचं राजकारण हे आत्तापर्यंत कधीच कुठल्या पक्षाबरोबर राहिलेलं नाही। इथे 2च गट आत्तापर्यंत कायम आहेत, एक मोहिते पाटील आणि दुसरे मोहिते पाटील विरोधक। मग ते शामराव पाटलांच्या आमदारकीपासून असेल, सुभाष अण्णांच्या आमदारकीपर्यंत असेल, लोकसभेचा सुद्धा आज आम्ही तुमच्याशी बोलत असताना मोहिते पाटलांची लाख मतं असतील तर आम्ही 50,000 मतं मागच्या वेळी मी आणि शंकर नानांनी संजय मामाला दिलेले आहेत। कारण त्यावेळी आम्ही दोघंच फक्त महाराष्ट्रात राष्ट्रवादी माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होतो आणि बाकी सगळा तालुका याच पद्धतीने एक झालेला होता। आजसुद्धा तीच परिस्थिती आहे। आज उलटं चित्र आहे, सगळेच एकत्र दिसत आहेत आणि नेते मंडळींना आमचा विसर पडल्यासारखं आम्हाला वाटतं आहे की आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये राहतोय की नाही असं आम्हालाही वाटायला लागलं आहे। आणि हे 2 लोक जातात विमानाने काय, येतात काय आणि स्वतःची जाहिरातबाजी करून काय आम्हाला पाहिजे अशा पद्धतीचं कोणी आमदारकी म्हणतोय, उद्या मी विधान परिषदेचा आमदार होणार, महाराष्ट्रात मंत्री होणार, अशा पद्धतीच्या वल्गना माळशिरस तालुक्यामध्ये करतोय। आणि आम्ही मात्र जे मूळ आहे माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही नसतो तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर नाना नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना इथं चहा प्यायला माणूस नव्हता। पण आम्ही पहिल्यापासून आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हे दोन्ही पक्ष या ठिकाणी वाढवलेले आहेत। आम्ही या ठिकाणी कधीच असं म्हटलेलं नाही की राष्ट्रवादी वेगळी आहे, काँग्रेस वेगळी आहे। आम्ही एका जीवानं माळशिरस तालुक्यामध्ये आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण करत आलो आणि सगळ्या निवडणुका आम्ही लढवत आलो। मग मार्केट कमिटीची असेल आमच्याशिवाय ती पूर्ण झाली नाही, मागची विधानसभेची निवडणूक असेल तीही आमच्याशिवाय पूर्ण झालेली नाही आणि पंचायत समिती झेडपीच्या निवडणुका आमच्याशिवाय पूर्ण झालेल्या नाहीत। हे सगळं असताना ज्या पद्धतीनं मीडियामध्ये काहीतरी करून हिरो व्हायचं काम झालं आणि मीडियाचे लोक किंवा नेते मंडळी सगळी त्या पद्धतीनं त्यांच्या पाठीमागे लागली, दुर्दैवाने हे वाईट आहे। आणि एवढंच आम्हाला आमच्याही नेत्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही तशा पद्धतीचा विचार करणार असाल तर आम्हालाही आमच्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे, आम्हालाही आमचा झटका तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे। त्याच्याशिवाय आम्हालाही काही मिळेल किंवा नाही मिळेल हा प्रश्न वेगळा,
पण आम्ही आमच्या ताकदीनं काय करू शकतो हेही आम्हाला तुम्हाला कधीतरी दाखवावं लागेल. दुर्दैवानं तीच ही वेळ लोकसभेला येऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे, यापेक्षा जास्त काय. तुमचं आणि मोहिते पाटलांचं गेले 50 वर्षापासून राजकीय संघर्ष आहे, वय हो, आहे. आहे. आणि या निमित्तानं जर शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी जर मोहिते पाटलांनी तुमचा जर वाद मिटवायचं ठरवलं तर यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का किंवा तो वाद मिटेल का? नाही 100% ऐका, आज आम्हाला आमच्या वादाचा पडलेलंच नाही. आज आम्हाला महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राज्यकारभार चालू आहे, महाराष्ट्रातला विषय तर आपल्याला सांगितला तर आश्चर्यचकित व्हायची वेळ आहे. कारण तिथं जर तुम्हाला कोणी ताजमहाल जर नावावर करून मागितला तर त्याचं काही पर्सेंटेज टक्केवारी असेल ती तुम्ही दिली तर ताजमहालसुद्धा तुमच्या नावावर करून दिला जाईल, अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राच्या मंत्रालयात चालू आहे. आणि तशा पद्धतीचं राजकारण सगळीकडेच थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मोहिते पाटलांबरोबर जायचा वेळ आली, प्रसंग आला तर आम्ही आनंदानं त्यांच्याबरोबर जाऊ, त्यात दुमत असायचं कारण नाही. कारण आम्हाला आमचा पक्ष सत्तेवर उद्या आणायचा आहे. मग मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये आले म्हणून आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर ताटमानानं ताटकान्यानं त्यांच्याबरोबर राहू, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणापुढं वाकून आम्हाला काही मिळवायचं नाही. त्यांच्याकडं जाऊन आम्हाला कमरेत वाकून हुजूर पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्यासमोर वाकायचं नाही. ताटमानानं ताटकण्यानं आम्ही जर त्यांच्याकडे गेलो आणि त्याच पद्धतीनं आम्हाला उत्तर मिळालं तरच आम्ही आमचं काही असेल ते दाखवू, अन्यथा आमचा मार्ग वेगळा त्यांचा मार्ग वेगळा. उत्तम जानकरांनी आणि मोहिते पाटलांनी मिळून 1,40,000चं लीड मिळेल असं म्हटलं माळशिरसमध्ये. त्यात तुमची मतं धरलेत का ती अरे आम्हाला कुठे हिशोबात धरलंय का नाही तेच आम्हाला कळेना. म्हणजे इकडं बाळासाहेब मोहिते सांगणार आणि इकडं उत्तम जानकर सांगणार की आम्ही दोघं मिळून 1,40,000ची आघाडी देणार. आम्हाला वगळा, बघू कशी 1,40,000ची आघाडी मिळते. आम्ही तालुका सोडूवर तसं जर घडत असेल किती फटका बसेल त्या 1,40,000? असं नाही म्हणणार आम्ही. आम्हाला जर तुम्ही काउंटच करायला तयार नाही तर कोण मोहिते पाटील आणि कोण जानकर आम्ही दाखवून देऊ ना. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही त्यांना दाखवले दोघांनाही आम्ही काय आहे ती माहिती आहे. आता 8-15 दिवस झालं माळशिरस चर्चेत आहे. अहो उभ्या महाराष्ट्रात माढा मतदारसंघातलं माळशिरस विधानसभा मतदारसंघ सोडून महाराष्ट्रात दुसरे मतदारसंघ आहेत की नाहीत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. तुम्हाला विचारलं जात नाही का? आम्हाला विचारू द्या, अगर नाही विचारू द्या. आम्ही कसं आहे, जी जुनी घरातली आहे कोपऱ्यात पडलेली आहे तिला कोणी विचारणार नाही, पण जी नवीन नटापट्टा करून येते तिला मात्र सगळे विचार